पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झालेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। विशाल गोखलेंची व्यवहारातून माघार। गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र देण्यात आलेलं आहे आणि ट्रस्टी देखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती मिळते। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टीला 230 कोटी काढता येणार नाहीत। धर्मादाय आयुक्तांचे हे निर्देश आहेत। रवींद्र धंगेकर आज पुण्यामधल्या जैन बोर्डिंगला भेट देणार आहेत। रवींद्र धंगेकर जैन मुनींची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत। मोहळांनी जैन मुनींची भेट घेतलेली होती आणि आज धंगेकर भेट देणार आहेत। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये धंगेकरांकडून मोहळांवर आरोप करण्यात आलेले आहेत। जरी हा आज मेल पाठवला असेल तरी अजून मला भरोसा नाही। जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत मी गप बसणार नाही। मेलवर तुम्हाला संशय वाटतो का अजून पण? जोपर्यंत हा व्यवहार पूर्ण होत नाही, आता जर ट्रस्टीज पळून गेले तर कुठं आणायचे धरून? त्यांनी दिलंय पत्र ट्रस्टी, आता ट्रस्टीलाच मला माहित नाही, ट्रस्टीनीच हा व्यवहार केलाय। गृहमंत्री अमित शहा मुंबईत येतात, मेल येतो, त्यानंतर सगळी घडामोडींमध्ये हालचालीला वेग येतो। काय योगा म्हणायचं नक्की काय म्हणायचं यार? चंद्रकांत दादानी एवढा लिफाफा आणला होता आणि तो दाखवला असेल की आता बघा, आणि मग लगेच त्यांची प्रक्रिया काल शिंदे साहेब मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या मीटिंग झाली त्यावेळेस म्हणलं आता काम झालं। आता जे सगळ्यांच्या लक्षात आलं की आता हे सगळा विषय संपेल, नाहीतर तुमची राजकीय कारकीर्द